Hello, good evening, everyone. Can you hear me? All of you give me reply in chat box. And voice is clear, my? Yes, yes. Okay. तो चलो हम स्टार्ट करेंगे हमारा लेसन. ओके. तो लास्ट लेक्चर में हमारा लेसन स्टार्ट हुआ था. कौन सा? वेरी इंपॉर्टेंट लेसन. बहुत कुछ हमने अपने बॉडी के बारे में बहुत कुछ पढ़ा, बहुत कुछ सीखा और सब जानकारी मिलने के बाद अभी हमारे बॉडी का ईच एंड एवरी ऑर्गन कितना इम्पोर्टेंट रोल प्ले करता है ये आप सबको मालूम हो गया है. हाँ, ह्यूमन बॉडी एंड ऑर्गन सिस्टम. तो इसके अंदर बहुत सारे मतलब रेस्पिरेटरी सिस्टम, देन सर्कुलेटरी सिस्टम. तो रेस्पिरेटरी सिस्टम के अंदर क्या क्या होता है ये, और कौन सा बड़ा ऑर्गन रहता है, इंपॉर्टेंट रोल कौन सा ऑर्गन का है, और उसका स्ट्रक्चर कैसा है, और ये रेस्पिरेशन जो होता है वो कैसे हो जाता है, ये सब मैंने डिटेल में आपको बताया था. तो आज फिर से थोड़ा सा रिपीट करेंगे ये अपना ब्लड सर्कुलेटरी सिस्टम, क्योंकि आज पूरा पूरा का पूरा डिटेल स्टडी हम करेंगे ये सर्कुलेटरी सिस्टम का. तो थोड़ा सा पार्ट हुआ था अपना, फिर भी मैं स्टार्ट करूंगी. अगर आपने रीड नहीं किया होगा, अगर आपको समझ में नहीं आया होगा, तो फिर एक बार मैं रिपीट करती हूँ. ओके. तो क्वेश्चन क्या है देखो, व्हाट इज मीन बाय ब्लड सर्कुलेशन एंड विच ऑर्गन्स आर प्रेजेंट इन ब्लड सर्कुलेटरी सिस्टम. तो ये तो हार्ट है, आपको दिखता ही है. तो मेन ऑर्गन कौन सा है? हार्ट है हमारा. और उसके थ्रू पूरा बॉडी के अंदर ब्लड सर्कुलेशन होता है. तो ये ब्लड सर्कुलेशन कैसे होता है ये अब हम पूरा डिटेल में पढ़ेंगे. Circulatory system performs the function of transport of various substances like water, hormones, oxygen, soluble nutrients, and waste materials through different organs. An independent system for the blood circulation is present in human and higher animal. It consists of heart, blood vessels, and capillaries. मेन तो है हमारा मेन ऑर्गन है हार्ट. तो जो ब्लड सर्कुलेशन होता है, जो बॉडी के अंदर भेज दिया जाता है और कलेक्ट भी किया जाता है. तो कहाँ किया जाता है? ये हमारा मेन ऑर्गन है हार्ट. लेकिन उसके साथ में जैसा पहुंचाने के लिए कुछ तो चाहिए ना. तो वो पाइपलाइन जैसा स्ट्रक्चर है, उसको वेसल्स बोलते हैं, आर्टरीज बोलते हैं. और पूरा ईच एंड एवरी पार्टिकल, ईच एंड एवरी सेल के यहाँ पहुंचाने के लिए जो छोटे छोटे वेसल्स रहते हैं, उसको कैपिलरीज बोलते हैं. और स्ट्रक्चर है हमारा लेफ्ट साइड में दिया है देखो, उसके साइड में जो हार्ट के ऊपर छोटा छोटा ऐसा रूट्स के जैसा स्ट्रक्चर दिया है ना, वो सब है कैपिलरीज है. मालूम हो गया सबको? तो एक बार पूरा का पूरा एक्सप्लेनेशन देख लो. हार्ट, व्हाट इज हार्ट? स्ट्रक्चर एंड फंक्शन. तो हार्ट का स्ट्रक्चर कैसा रहता है और हार्ट का फंक्शन कैसा रहता है? हार्ट इज प्रेजेंट ऑलमोस्ट एट सेंटर इन द थोरेसिस केज. जो अपना चेस्ट बोलते हैं ना हम, जो छाती का पिंजरा बोलते हैं, उसके अंदर ये बहुत ही सॉफ्ट रहता है. तो इसके लिए लंग्स और हार्ट के लिए ये अपना चेस्ट रहता है, और वो पिंजरे के अंदर सब एकदम सेफ रहते हैं. उसको थोरेसिस केज बोलते हैं. इट इज प्रेजेंट बिहाइंड द रिब्स बिटवीन द टू लंग्स एंड स्लाइटली इंक्लाइन ऑन द लेफ्ट. तो इसका स्ट्रक्चर कैसा है? तो ये है, ये अपना जो लंग्स रहते हैं उसके साइड में, पीछे वाली साइड में, और वो थोड़ा सा छोटा रहता है. तो छोटा मतलब कितना रहता है? तो ईच एंड एवरी पर्सन का अपना मुट्ठी क्लोज किया ना, तो जिसका शेप आता है उसका शेप के जैसा ये होता है. और ये कहाँ रहता है? तो थोड़ा सा स्लाइट उसका जो
डाइवर्शन है वो किधर रहता है, लेफ्ट साइड में रहता है। इसलिए तो हमें बोलते हैं ना डॉक्टर लोग, हमेशा सोते समय लेफ्ट साइड की ओर सो जाओ। साइज ऑफ आवर हार्ट इज इक्वल टू वंस ओन फिस्ट एंड इट्स वेट इज अबाउट 360 ग्राम। समझ में आया? जो जो इम्पोर्टेंट लाइन है उसको थोड़ा सा मार्क करके रखो, वरना मतलब आप जब रीड करेंगे तो ये मेन पॉइंट्स रहते हैं, उनके ऊपर थोड़ा सा फोकस करो, कॉन्सेंट्रेट करो। ओके। इट इज कवर्ड बाय अ डबल लेयर्ड peritoneal membrane. A fluid is present between two membranes due to which heart is protected from the friction and mechanical shocks. तो एक बार मैंने आपको बताया भी था कि ये हार्ट जो है ये मेन ऑर्गन है, उसमें ब्लड कलेक्ट किया जाता है, लेकिन बॉडी में पास करने के लिए कुछ तो चाहिए ना। तो उसके अंदर जो आर्टरीज रहती है, जो वेन रहती है, उनका स्ट्रक्चर कैसा रहता है इसके बारे में उन्होंने बताया है कि वो टू मेम्ब्रेन रहता है, क्योंकि जो सॉफ्ट ऑर्गन रहता है, हमारा स्किन ही देखो ना ऊपर का, हाथ से खरोंच के देखेंगे तो फटेगा नहीं, लेकिन थोड़ा सा ऐसा सुई से करेंगे, निडल से करेंगे तो तुरंत फट जाता है। कांटा जो पॉइंटेड रहता है वो चुभ जाता है ना, थ्रेड ऐसा थॉर्न। लेकिन अगर छुरी नाइफ से कट गया, घुमाया अपने स्किन के ऊपर, तो तुरंत ही कट जाती है ना। तो बिल्कुल अपना अंदर वाला स्ट्रक्चर भी ऐसा ही रहता है, तो वो फट ना जाए इसके लिए उसके ऊपर बहुत सारे मेम्ब्रेन रहते हैं, मिनिमम 2 मेम्ब्रेन। ओके। हाँ। तो ह्यूमन हार्ट इज मस्कुलर ऑर्गन, इट इज मेड अप ऑफ इनवॉलंटरी कार्डियटिक मसल। तो लास्ट लेक्चर में मैंने आपको बताया था वॉलंटरी एंड इनवॉलंटरी। जो अपने मर्जी के अनुसार चलते हैं, काम करते हैं, उनको बोलते हैं हम वॉलंटरी। तो मर्जी के अनुसार क्या क्या करता है, हम अगर दौड़ना चाहते हैं तो पाँव के साथ दौड़ सकते हैं, हाथ के साथ कुछ उछल कूद कर सकते हैं, तो अपने मर्जी के हिसाब से होता है, तो उसको वॉलंटरी बोलते हैं। लेकिन हार्ट का अंदर का जो लंग्स का, हार्ट का जो वर्क रहता है, फंक्शन रहता है, वो सब इनवॉलंटरी रहता है, अपने मर्जी से वो कुछ नहीं होता है। समझ में आया? दे कॉन्ट्रैक्ट एंड रिलैक्स विद द डेफिनेट रिदम। जो उसका है ना हार्ट बीट हम बोलते हैं ना, तो हार्ट बीट होता है मतलब क्या होता है, तो हार्ट क्या करता है, एक बार कॉन्ट्रैक्ट हो जाता है, एक बार रिलैक्स हो जाता है, वो अपना अपना रिदम में हो जाता है, उसके लिए सर्टन टाइम, सर्टन पीरियड लगता है। समझ में आया? तो आगे जाके आपको पता चलेगा कि कितने बार, 1 मिनट में कितने बार धड़कता है दिल। दिस इज कॉल्ड एज बीटिंग ऑफ द हार्ट। समझ में आया? तो बीटिंग ऑफ हार्ट क्या है, कॉन्ट्रैक्ट्स एंड रिलैक्स पोजिशन ऑफ द हार्ट। Internally, it is divided into left and right compartments by vertical position. क्या बताया कि अगर हमने इसका एक ऐसा उसको कट किया, तो वो सामने वाली जो डायग्राम आपको दिख रही है ना, वो उसका जो इंटरनल स्ट्रक्चर दिखा रहे हैं, तो इंटरनली वो कैसा रहता है, दिखने में वो मुट्ठी के जैसा रहता है, लेकिन इंटरनल जो उसका फंक्शन है, पार्ट्स जो है, तो वो कैसे रहते हैं, वो हमें ये डायग्राम के थ्रू बताया है, देख लो। Internally, heart is divided into left and right compartments by vertical position. Each of these compartments is again divided into two chambers. Thus, in all, heart is consist of four chambers. Upper chambers are called as artery and lower chamber are called as ventricles. समझ में आया? जो ब्लू वाला है उसमें डीऑक्सीजनेटेड ब्लड रहता है, रेड वाला है उसमें ऑक्सीजनेटेड ब्लड रहता है। जो रेड वाला है वो लेफ्ट साइड में डायग्राम में बताया है, और जो ब्लू वाला शेप है वो राइट साइड की ओर है, बुक में दिया है, देख लो। वो बुक के हिसाब से, हमारे ओर से देखेंगे तो अलग है। ओके। तो हमेशा ध्यान में रखना है कि जो राइट साइड में है वो क्या है, डीऑक्सीजनेटेड ब्लड लेते हैं, और जो लेफ्ट साइड में है वो सब ऑक्सीजनेटेड ब्लड कैरी करते हैं। तो उनका अलग अलग फंक्शन है, वो आपको डिटेल में पढ़ाया जाएगा। अभी थोड़ा सा मैं मराठी में बता देती हूँ की ये सर्क्युलेशन कसं चालतं बघा। हा, हार्ट म्हणजे हृदय आपलं एक मेन ऑर्गन आहे की ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण अख्खा सगळ्या बॉडीला लागणारं, म्हणजे आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारं जे काही ब्लड आहे की नाही, ते सगळंच्या सगळं त्या हार्टमध्ये असतं, म्हणजे हृदयामध्ये असतं। पण हृदयात साठवून ठेवण्याची गोष्ट नाहीये, ती ती कुठेतरी वाहून न्यायला लागणार आहे ना। म्हणजे अगदी तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत किंवा नखापर्यंत तुमचं रक्त हे बॉडीमध्ये फिरत असतं। मग ते फिरण्यासाठी, वाहून नेण्यासाठी त्याला ट्रान्सपोर्ट म्हणून काहीतरी लागणार आहे की नाही, मग ते ट्रान्सपोर्ट काय आहे,
तर तुमच्या त्या सगळ्या वेन्स आहेत, ज्याला आपण शिरा म्हणतो, कळतंय? म्हणजे त्या ब्ल्यू मध्ये आहेत, त्या काय करत असतात, बॉडी मधलं सगळं कलेक्ट, जे ब्लड आहे ते कलेक्ट करतात आणि हार्ट मध्ये आणून सोडतात. जो जो तुम्हाला एक राईट साईडला एक त्यांनी कापून दाखवलेला भाग आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलंय ब्ल्यू पार्ट, आणि त्याच्यामध्ये त्या ब्ल्यू वेन मधनं आलेलं ब्लड सोडलेलं दाखवलंय, कळतंय? आणि जो लेफ्ट साईडला आहे त्याच्यामध्ये रेड दाखवलंय. म्हणजे काय होतंय, पूर्ण अख्खं सगळं जे काही शुद्ध रक्त म्हणतो आपण ज्याला, ते तुमचं त्या आर्टरीज मध्ये असतं, शिरांमध्ये असतं, आणि जे तुमचं डिऑक्सिजनेटेड आहे ते वेन्स मध्ये असतं, समजलं? आणि ती सगळी एक पाईपलाईन असते. अगदी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी कसं आहे ते सांगते बघा. आता सपोज तुमच्या घरामध्ये पाईपलाईन घ्यायची आहे नळाची, तर पहिला जो कनेक्शन असतो तो मोठा पाईप असतो की नाही, का तर त्याच्यावर जास्त प्रेशर असतं. मग सेम आपल्या हार्टमध्ये पण आहे, की जे हार्टमधनं बाहेर पडणाऱ्या ज्या वेन्स आहेत की नाही, त्या खूप मोठ्या असतात, स्ट्रॉंग असतात, त्यांच्या वॉल्स असतात त्या पण मजबूत असतात. का तर हार्टमधनं निघणारं प्रेशर जास्त असतं, समजतंय? हा. आणि दुसरं, की ज्या बाकीच्या ज्या कॅपिलरीज म्हणतो आपण, किंवा जे बॉडीकडनं कलेक्ट करणाऱ्या ज्या आहेत, जे इम्प्युअर ब्लड म्हणतो आपण, ते काय आहे, तर त्याच्या थोड्याशा ज्या वॉल्स असतात त्या थोड्याशा थिन असतात. का तर त्या बॉडीकडनं येणारं प्रेशर कमी असतं, कारण बॉडीच्या ईच अँड एव्हरी सेल पर्यंत जे काही ब्लड जातं की नाही मुलांना, ते काय होतं, कॅपिलरी थ्रू जात असतं. त्यामुळे ते येणारं फार कमी प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणात असतं. त्यामुळे अर्थातच त्याचं जे काही तुमच्या वॉल्स आहेत त्या छोट्या असणार आहेत. क्लिअर झालं सगळ्यांना? हा. आता एक लक्षात ठेवायचं की हार्टचा जर तुम्ही इंटरनल सेक्शन घेतलात, तर तुम्हाला हार्टला एक 4 भाग दिसतात. 2 लेफ्ट साईडला असतात, 2 राईट साईडला असतात. आणि ऑलवेज कीप इन माइंड, लेफ्ट इज ऑलवेज ऑक्सिजनेटेड ऑर प्युअर ब्लड, अँड राईट इज ऑलवेज इम्प्युअर ब्लड. आता एक लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये, की त्या लेफ्ट अँड राईट मध्ये पण तुम्हाला अप्पर अँड लोअर असे 2 चेंबर असतात. म्हणजेच मेन 2 पार्ट आहेत, लेफ्ट अँड राईट. त्याचे जर अगेन 2 पार्ट केले, तर तुम्हाला लेफ्टचे 2 मिळणार, राईटचे 2 मिळणार. म्हणजे टोटल किती चेंबर झाले तुमच्याकडे? 4 चेंबर झाले. क्लिअर झालं सगळ्यांना? हा. आता त्या प्रत्येक चेंबर मध्ये काय फंक्शन असतं आणि कसं ब्लड सर्क्युलेट होतं, ते तुम्हाला आता एक्सप्लेन करते बघा. पुढे बघा. ब्लड वेसल्स म्हणजेच काय असणार आहेत, आता जरा लक्षात घ्या. ही डायग्राम आहे ना, ही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ब्लड व्हेसल म्हणजे तुमचं ते ब्ल्यू वाली लाईन आहे की नाही, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर अँड फंक्शन. हा. म्हणजे तुमच्या रेड आणि ब्ल्यू आहेत, ह्या दोन्हीच्या दोन्ही तुमच्या अर्टरीज आहेत, कळतंय? त्यांना नावं दिलेली आहेत बघा. आणि त्याच्यामधनं जे ऍरो दाखवले ते तुम्ही बघितलं, तर तुम्हाला लक्षात येईल की ते ऍरो कसे जातात, म्हणजेच ब्लड कसं पास होतंय, समजतंय? आता पहिलं जे स्ट्रक्चर ऑफ आर्टरी अँड वेन दाखवलंय बघा. म्हणजे ब्ल्यू आहे त्याला वेन नाव दिलेलं आहे, आणि रेड आहे त्याला आर्टरी नाव दिलंय. आणि मी आतापर्यंत खूप वेळा तुम्हाला क्लिअर केलं की ब्ल्यू आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, आणि रेड आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आता दोन्हीच्या दोन्ही तुम्हाला त्या अशा वेगवेगळ्या कलरने दाखवलेल्या आहेत. पण एक लक्षात घ्या, की एक आहे ती हार्ट मधनं जाते, आणि दुसरी आहे ती तुमची लंग्स मधनं येते, समजतंय? तर जे तुम्हाला आता वरच्या साईडला चित्र दाखवलंय, ते चित्र तुम्हाला इथे खाली दाखवलंय बघा, की या 2 मेन ज्या आहेत, एक मेन आर्टरी जी हार्ट कडनं निघालीये, आणि जी दुसरी जी लंग्स कडनं मिळालीये, कळतंय? आणि दोघी कनेक्टेड कुठे झालेल्या आहेत, तर दोघी कनेक्टेड झालेल्या आहेत कॅपिलरीज मध्ये, समजतंय? कारण ईच अँड एव्हरी पार्टला तुम्हाला जर ते ब्लड सप्लाय करायचं आहे, ईच अँड एव्हरी सेल पर्यंत तुम्हाला सप्लाय करायचंय, तर मोठे कनेक्शन चालणारच नाहीये, कारण जागा छोटी असते, समजतंय? मग त्या छोट्या जागेमध्ये तुम्हाला छोट्याच पाईपलाईनने पोचवायचं असतं, आणि ती छोटी पाईपलाईन म्हणजे आपल्या ब्लड कॅपिलरीज. समजलं सगळ्यांना स्ट्रक्चर? हा. परत एकदा 2 कोणतरी हिंदीवाले आहेत त्यांच्यासाठी एक्सप्लेन करते, कि जो हम ब्लड ट्रांसपोर्ट करते हैं ना फ्रॉम हार्ट एंड लंग्स, तो कैसे पास होगा, तो बड़े बड़े 2 वेन्स रहते हैं, समझ में आया? तो फर्स्ट वन इज आर्टरी एंड सेकेंड वन इज वेन. तो आर्टरी हार्ट से लेके ब्लड जाती है, कैरी करती है, और पूरा का पूरा अपना बॉडी का ईच एंड एवरी सेल तक पहुंचाती है. लेकिन जो डीऑक्सीजनेटेड ब्लड रहता है वो भी आना चाहिए, तो वो जो कैरी करती है ना उसको वेन बोलते हैं, और वो कैरी करके वो सीधा हार्ट में नहीं आती है, तो कहाँ लेके जाती है, वो लंग्स में लेके जाती है. क्यों?
क्योंकि लंग्स में हमारा ऑक्सीजन आता है, समझ में आया। तो पहला आपने लंग्स का फंक्शन देखा था, रेस्पिरेटरी सिस्टम कैसे फंक्शन क्या ये होती है हमारे यहाँ। तो वो रेस्पिरेटरी सिस्टम में जो हमारा ऑक्सीजन आता है, वो ऑक्सीजन वो वेन थ्रू जो डीऑक्सीजनेटेड ब्लड जाता है उसमें मिक्स हो जाते हैं। तो पूरा का पूरा जो ऑक्सीडेशन वहां टेक्स प्लेस होता है, और वहां से कार्बन जो निकलता है वो पूरा थोड़ा सा ऑक्सीजन के साथ कंबाइन होके CO2 के फॉर्म में निकल जाता है। एक्सक्रीशन पे एक्सक्रीटरी सिस्टम, सॉरी एक्सक्रीटरी नहीं, रेस्पिरेटरी सिस्टम थ्रू। लेकिन जो पूरा बॉडी से आया था ब्लड उसमें ऑक्सीजन अभी मिल गया है। कहाँ मिल गया? लंग्स में, समझ में आया। तो लंग्स में अभी प्योर ब्लड हो गया। ओके, वो प्योर ब्लड है वो अभी हार्ट में आएगा, समझ में आता है। हाँ, तो हार्ट में आने के बाद वो बाद में वो आर्टरी के थ्रू फिर से अपने बॉडी में पहुंचा दिया जाता है। तो वो पूरा का पूरा सिस्टम है, उसको सर्कुलेटरी सिस्टम बोलते हैं। समझ में आया सबको? एक बार मराठी में बताया, एक बार हिंदी में बताया। अभी एक आपको काम करना है, आपको ऐसा एकदम केयरफुली रीड करना है तो आपको ये समझ में आएगा। तो मेरा लेक्चर होने के बाद एक बार खुद एकदम कॉन्सेंट्रेट होके पढ़ लो, तो पूरा का पूरा मैंने आज क्या बताया ये समझ में आएगा। अभी देखो, अभी आर्टरी एंड वेन्स, ये तो हमारे ब्लड ट्रांसफर करने वाले जो पाइपलाइन है वो हो गए। तो उनका भी कुछ तो रूल्स एंड रेगुलेशन होगा ना। तो ये क्या करते हैं देख लो। ब्लड वेसल्स कैरी द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट इज कॉल्ड आर्टरी। समझ में आया? हार्ट से लेके जो बॉडी के ईच एंड एवरी सेल तक पहुंचाने वाला जो काम करते हैं उनको क्या बोलते हैं? आर्टरीज बोलते हैं। अंडरलाइन करो, मार्क करो ऑफ द वर्ड आर्टरीज। हाँ, एक्सेप्ट वन कैरिंग ब्लड टूवर्ड्स लंग्स। देखो अभी मैंने बताया ना आपको कि बॉडी से ले भी कुछ तो लेके आते हैं, तो सीधा हार्ट में नहीं आता है, तो कहाँ पहुंचाते हैं? लंग्स में। तो लंग्स में जाने के बाद वहां ऑक्सीजन मिल जाता है उसमें, तो वो इम्प्योर का प्योर ब्लड में कन्वर्ट हो जाता है। और वो प्योर ब्लड फिर से कहाँ आता है? लंग्स में, ये हार्ट में आता है। समझ में आया? तो वो हार्ट में जो लेके आती है वो रहती है हमारी लंग्स के थ्रू ब्लड कैरी करने वाली आर्टरी। समझ में आया? हाँ, दीज आर डीपली लोकेटेड इन द बॉडी एंड देयर वॉल्स आर थिक। मैंने अभी आपको बताया कि ये सब जो है ये ब्लड जो कैरी करते हैं प्योर एंड इम्प्योर ब्लड, जो आर्टरीज एंड वेन्स है, वो हमारे बॉडी के बहुत ही डीप में रहते हैं। और उनके ऊपर प्रेशर ज्यादा रहता है ना, जो सीधा हार्ट से निकलते हैं सीधा लंग्स से निकलते हैं, तो उनके ऊपर प्रेशर ज्यादा रहता है। तो वो प्रेशर मैनेज करने के लिए उनके जो वॉल्स रहते हैं वो भी थिक रहते हैं। और दीज वेसल डू नॉट हैव वॉल्स। देखो ये दोनों के दोनों है, जो बोलते हैं ना हम स्टेन डाल दिया तो ब्लॉकेज हो गए, उन उसमें कुछ भी मतलब बच्चों पाइपलाइन में कुछ भी ऐसा अंदर कुछ नहीं रहता, हॉलो रहते हैं वो पूरे के पूरे। समझ में आया? और क्यों अंदर हॉलो रहते हैं? तो उनको जो उनके ऊपर जो प्रेशर रहता है वो फ्लो करने के लिए उनको पूरा क्लीन रहना पड़ता है। समझ में आया? तो उनका स्ट्रक्चर ही बिल्कुल ऐसा ही होता है। तो वेसल्स के बारे में अभी देख लो, आर्टरी हो गया, आर्टरी का पिक्चर में भी देख लो। कुछ तुम्हें पर्दा विर्दा कुछ वॉल वगैरह कुछ नहीं दिखाया, लेकिन अभी देखेंगे आप लोग। हाँ, वेन के लिए जो ब्लू शेड में दिखाया है, तो उसकी उसमें आपको वॉल दिखाया है, देख लो। तो उसका पहला एक्सप्लेनेशन देती हूँ आपको। वेसल्स कैरिंग द ब्लड टूवर्ड्स द हार्ट फ्रॉम वेरियस पार्ट्स। तो ये वेन क्या करते हैं? वेन बॉडी से ब्लड कलेक्ट करते हैं और सीधा हमारे हार्ट में लेके आते हैं। तो हार्ट में नहीं जाता है, ये भी मैं बताती हूँ, क्योंकि ये इम्प्योर ब्लड जो है वो सीधा हार्ट में जाएगा। तो जो प्यूरिफिकेशन प्रोसेस है वो कहाँ होगी? नहीं होगी। हार्ट में तो ऑक्सीजन नहीं आता है, तो ऑक्सीजन कहाँ मिलता है, कहाँ रहता है? लंग्स में। तो ये जो वेन रहती है जो बॉडी के अंदर से पूरा बॉडी का जो ब्लड कलेक्ट करके लेके आती है वो सीधा लंग्स में रहता है। तो वहां क्या होता है देख लो। ऑल वेन्स एक्सेप्ट वन, एक्सेप्ट वन मतलब एक छोड़ के, कैरिंग ब्लड फ्रॉम द लंग्स ट्रांसपोर्ट डीऑक्सीजनेटेड ब्लड। समझ में आया मैंने क्या बताया?
कि पूरा बॉडी का जो ब्लड रहता है, जो यूज किया है, जिसमें से ऑक्सीजन यूज किया है और जो बचा है उसको डीऑक्सीजनेटेड ब्लड बोलते हैं, वो ब्लड वो वेन कैरी करती है और सीधा लंग्स में पहुंचाती है। समझ में आया? मोस्ट ऑफ द वेन्स आर सुपरफिशियली लोकेटेड इन द बॉडी। अभी देख लो, जो ट्रीज बोलते हैं उनके ऊपर बहुत प्रेशर रहता है, सीधा वो हार्ट से निकलती है तो बॉडी के डीप में रहती है। अभी वेन्स बोलेंगे तो हमारा जो ऊपरी पार्ट रहता है ना, जो हमें पाँव के ऊपर दिखती है, हाथ के ऊपर हमें वेन्स दिखती है ना, जो कभी अपना अभी राइट नाउ आप अपना खुद का हैंड का स्ट्रक्चर देख लो, बहुत सारे वेन्स दिखते हैं, देखो। हाँ, तो ये सब वेन्स है। समझ में आया? ये उसको वेन्स बोलते हैं, आर्टरीज नहीं बोलते हैं। समझ में आया सबको? हाँ, तो ये वेन्स क्यों बोलते हैं? क्योंकि ये सब पूरा का पूरा बॉडी का जो यूज किया हुआ ब्लड है, जो इम्प्योर ब्लड है, जिसको डीऑक्सीजनेटेड ब्लड बोलते हैं, वो कैरी करते हैं। तो उसका प्रेशर बहुत ही कम रहता है, इसलिए उनका जो वॉल्स भी रहता है वो भी थिन रहता है। देखो, देयर वॉल्स आर थिन अँड दीज आर प्रोव्हाइडेड विथ द वॉल्स। आणि त्या कशा आहेत बघा, जराशा त्यांच्यामध्ये वॉल्स लावलेले आहेत का, तर जराशी तुमची वेन तुम्ही दाबून बघा थोड्या वेळासाठी, तुम्हाला फील होतं त्याच्यामधनं असं अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. हा, म्हणजेच काय होतंय, त्याच्याकडे पण प्रेशर आहे पण ते थोडस कमी प्रमाणात आहे, आणि त्याच्यावर काय आहेत, असे वॉल्स आहेत, म्हणजे थोडेसे पडदे आहेत का, तर थोडासा फ्लो कुठेतरी कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि आता तुम्हाला मी सांगते की हे असं का असतं, म्हणजे आर्टरीज का आतमध्ये असतात, तर आर्टरीज ह्या तुमच्या हृदयाकडनं येत असतात, त्यांच्यामध्ये फ्लो जास्त असतो. इन केस जर कट झाल्या तर तो प्रेशर जो आहे त्या प्रेशरने सगळं ब्लड तुमचं बाहेर टाकलं जाईल, आणि मग तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल की तुमचं म्हणजे डेथ पण होऊ शकते, जर आर्टरीज कट झाली तर डेथ होऊ शकते. समजतंय? आणि म्हणून त्या इनसाइड असतात आणि त्या सेफ्टी असतात, किंवा म्हणजे सेफ अशा आतल्या साईडनी हे ब्लड सर्क्युलेट करत असतात. आता वेन्सचं तुम्हाला सांगते की ह्या आपल्या हाताच्या आहेत, कधीतरी तुम्ही चुकून आपल्याकडनं कापलं जातं बघा, बोट वगैरे कापलं जातं किंवा वेन्स कापल्या जातात, तर त्याच्यातनं येणारं ब्लड आहे बघा, ते थोडंसं स्लो असतं आणि थोड्या वेळाने ते क्लॉटिंग प्रोसेसने क्लॉट पण होतं. आता क्लॉटिंग काय आहे हे पण तुम्हाला आज मी शिकवणार आहे. तर ते आपण क्लॉट नसतं करत, तर ते आपोआप नॅचरल प्रोसेसमध्ये क्लॉट होतं. पण एक लक्षात ठेवा की वेन्स असतात ह्या नेहमी वरच्या साईडला असतात, म्हणजे इन केस जरी त्या कट झाल्या समजा, तरी त्या काय होतं, त्याच्यातनं येणारं जे ब्लडचं प्रेशर आहे कमी असल्यामुळे वाहणारं ब्लड आहे ते कमी असतं. समजलं सगळ्यांना? म्हणजे त्या वर का असतात किंवा त्यांना वॉल्स का असतात. हा, पुढे बघा. आता आपल्याकडनं तर कधीतरी कट होती ती कॅपिलरी खरी म्हणजे कट होते असते, वेन सुद्धा कट होत नाही आपल्याकडे, कळतंय? हा, आता बघा, आता हे सगळं जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे की नाही, आता हा तर हा पार्ट तुम्हाला नाहीये हिस्ट्रीचा, पण लक्षात ठेवा की विल्यम हार्वे हा जो सायंटिस्ट आहे त्याने हे सगळं आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन कसं चालतं याच्या संबंधी एक खूप मोठं डिस्कवर केलं, आणि मग ते मेकॅनिझम काय आहे, कशा प्रकारे फंक्शन करतं, ह्या सगळ्या डिस्कवरीचं श्रेय कोणाला जातं, तर त्या विल्यम हार्व्यांना जातंय. आणि त्यांचं नाव लक्षात ठेवा कशासाठी, तर तुम्हाला कुठेतरी ऍज अ जनरल नॉलेज म्हणून पण माहिती पाहिजे, आणि दुसरं गोष्ट, मॅच द पेअर मध्ये, फिलप्स मध्ये किंवा एमसीक्यू मध्ये तुम्हाला 1 मार्कसाठी याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमी सायन्सचा स्टडी करताना लक्षात ठेवायचं आहे की हे तुम्हाला लाईफ लॉंग उपयोगी पडणार आहे. त्यामुळे एक्झामला येईल म्हणून लर्न करायचं किंवा म्हणून समजून घ्यायचं हे थोडंसं बाजूला ठेवायचं, आणि ऍज अ जनरल नॉलेज म्हणून आपल्याला आपल्या बॉडीचं नॉलेज असणं गरजेचं आहे, म्हणून हे सगळं थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. आता वेन्स झाला, आर्टरीज झाल्या. आता जो मधला पार्ट तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलाय बघा, आणि त्याला नाव दिलेलं आहे कॅपिलरीज, म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे आपली छोटी 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 पाईपलाईन, कळतंय? मग आता त्या छोट्या छोट्या पाईपलाईनचं फंक्शन काय आहे एकदा बघा. आर्टरीज ग्रॅज्युअली ब्रँच आउट विथ डिक्रीज इन देअर डायमीटर. समजलं सगळ्यांना की वेन्स आणि आर्टरीजशी कम्पेअर केलं तर ह्यांचा डायमीटर कसा असणार आहे, छोटा असणार आहे. ऍज दे स्प्रेड इन द बॉडी अँड फायनली फॉर्म द फाईन हेअर लाईक वेसल कॉल्ड ॲज कॅपिलरीज. म्हणजेच किती असणार आहेत, कशा असणार आहेत, तर एकदम बारीक असतात म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे हेअर लाईक स्ट्रक्चर.
capillary walls of the capillaries are extremely thin and made up of a single layer of the cell. म्हणजेच पटकन कट होऊन जातात त्या. का? तर एकतर त्या नाजूक असतात, छोट्याशा असतात, कुठे जरा असं खरचटलं तरी आपल्या बॉडीमधनं रक्त येतं बघा. याचा अर्थ आपली कॅपिलरी कट झालेली असते. समजते सगळ्यांना? थोडंसं येतं आणि लगेच थांबलं पण जातं. म्हणजे जस्ट कुठेतरी तुमचा असा हात भिंतीला घासला गेला किंवा तुम्ही जस्ट असे पडलात, तर आपल्या गुडघ्याला वगैरे लागतं बघा आणि लगेच थांबलं पण जातं. याचा अर्थ काय आहे, की ज्या छोट्या-छोट्या कॅपिलरीज आहेत त्या कट झालेल्या असतात. समजतंय? आणि त्याच्यामध्ये तर ब्लड फ्लो जास्त नसतोच. त्यामुळे त्याच्यातनं ब्लड फ्लो होण्याची जी क्षमता आहे ती कमी असते. आता त्याचं मेन काम काय आहे ते पहिलं बघा. Walls of the capillaries are extremely thin and made up of a single layer of the cell. Due to this, exchange of materials between capillaries and cells become easy. आणि त्या छोट्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही एक्सचेंज करण्याची जी प्रोसेस आहे म्हणजे ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड काही न्यूट्रियन्स असतात, काही हार्मोन्स असतात, काही विटॅमिन्स असतात. हे सगळं एक्सचेंज करण्याचं काम त्या कॅपिलरीजवर असतं. समजलं? म्हणजे जरी छोट्या असल्या तरी त्यांचं फंक्शन खूप मोठं असतं. कारण आपल्या ब्लडमध्ये खूप महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता तुम्हाला सगळ्या येणारच आहेत. काय काय आहे? तुम्हाला आतापर्यंत वाटत होतं ब्लड म्हणजे फक्त रेड कलरचं ब्लड, लिक्विड फ्लुइड. पण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. कळतंय? तर त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या पूर्ण एक्सचेंज करणं गरजेचं आहे. यूज अँड अनयूज. मग त्या एक्सचेंज करण्याचं काम कोण करतंय? तर ह्या कॅपिलरीज करतायत. क्लिअर? पुढे बघा. Capillaries unite together to form the vessels of more diameter called as veins and capillary network is present each in organ. म्हणजेच each and every cell पर्यंत जर ब्लड पोचवायचं असेल तर कॅपिलरीज each and every organ पर्यंत असणारच आहेत डेफिनेटली. तर ते सगळ्यांना मग ते अजून काय स्पेशली तुम्हाला सांगायची गरज नाही की अख्खा शरीरभर आपल्या जे काही जाळं आहे ते सगळं कॅपिलरीजचं जाळं आहे. आता तुम्ही म्हणाल की आपण कधीतरी ते एक सुकलेलं पान बघतो बघा आणि त्याची वरचा सगळा लेअर गेलेला असतो पण त्याचं नेट आपल्याला दिसते. मग तसं नेट आपल्या बॉडीमध्ये हे कॅपिलरीजचं असतं. कळतंय? हां. आता डू यू नो मध्ये तुम्हाला खूप छान असं एक्स्ट्रा नॉलेज दिलेलं आहे आणि ते तुम्हाला प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. अभी देख लो. इन केस ऑफ हेल्दी पर्सन देयर आर 72 बीट्स ऑफ द हार्ट पर मिनट. 1 मिनट में कितने बार हार्ट हमारा ऐसा कॉन्ट्रैक्ट एंड रिलैक्स होता है? 72 टाइम्स. अब भी आप देख सकते हो अपना जो पंजा है ना उसके साइड में जो वेन रहती है उसको थोड़ा सा स्लाइटली ऐसा पकड़ के देख लिया और साथ में मोबाइल का घड़ी भी देख लिया तो अपने आप खुद काउंट कर सकते हो तुम लोग. अभी मत करो लेकिन अपना लेक्चर खत्म होने के बाद पहला एक्टिविटी क्या करेंगे तो आज अपना अपना खुद का हार्ट बीट्स काउंट करना है. ओके. रेट ऑफ द हार्टबीट इंक्रीजेस ड्यू टू फिजिकल एक्सरसाइज एंड इमोशंस. ये तो सबका एक्सपीरियंस होगा कि जब तुम खेल के आते हो तो फिजिकल एक्सरसाइज होता है तो वहां तो हार्ट बीट ज्यादा बढ़ जाते हैं तो मतलब 72 के ऊपर हो जाते हैं. और कभी कभी हम डर जाते हैं सामने से एकदम सांप दिखाई दिया तो कैसी हालत होती है? एकदम बेकार होती है ना. तो एकदम इमोशन में चेंज आया तो भी हार्ट बीट बढ़ते हैं. समझ में आया? Similarly, it has been observed that it decreases during the rest and sleep. और जब हम रेस्ट लेते हैं सो जाते हैं तब क्या होता है बहुत आराम से रहते हैं ना तो हार्ट बीट भी है बहुत ही स्लो चलता है तो 72 के बहुत नीचे भी आता है. नंबर ऑफ बीट्स इज मोर इन द केस ऑफ इन्फेंट्स. और जो बच्चे रहते हैं ना उनमें तो हार्ट बीट ज्यादा रहते हैं. Two types of sounds are heard during the heartbeat. One of is described as the love and other is dub. Heart pumps about 75 ml blood during each beat. देख लो कितना नॉलेज दिया है आपको. एक तो 1 मिनट में 72 टाइम्स हार्ट बीट हमारा रिलैक्स और कॉन्ट्रैक्ट पोजिशन में होता है. और दूसरा जो साउंड जो आता है तो साउंड हमें तो नहीं पता है लेकिन डॉक्टर लोग हमारे चेक करते हैं ना तो उनको डब और लब ऐसा 2 साउंड के टाइप्स मिलते होंगे समझते होंगे. हाँ. और थर्ड क्या बताया है कि जो ईच एंड एवरी पंपिंग जो रहते हैं ना रिलैक्स एंड कॉन्ट्रैक्ट उसमें कम से कम 75 ml ब्लड क्या होता है
बाहर फेंक दिया जाता है, मतलब पंपिंग किया जाता है। तो ईच एंड एवरी बिट में क्या क्या चेंजेस होते हैं देख लो, तो कितना प्रेशर रहेगा हमारे वेन्स और आर्टरीज के ऊपर। समझ में आया सबको? हाँ, तो अभी देख लेती हूँ मैं कई किसमें किसी को कितना समझ में आया, किसी को कितना नहीं समझ में आया। हा, सांगा मला काय कोणाला डाऊट्स आहेत, कोणाला काही शंका आहेत, काही समजलं नाही असं आहे का मुलांनो? सगळ्यांना समजलं? पल्मोनरी आर्टरी, हाँ बताती हूँ। ये जो बॉडी से ब्लड कैरी करती है और सीधा लंग्स में जाती है। समझ में आया पहला? हाँ, तो लंग्स में वो क्या क्या डीऑक्सीजनेटेड ब्लड लेके जाती है, और वो जो बाद में ऑक्सीजन उसमें मिल जाता है तो डीऑक्सीजनेटेड ब्लड कन्वर्ट हो जाता है ऑक्सीजनेटेड ब्लड में। तो लंग्स के थ्रू जो ब्लड कैरी होता है ना, ट्रांसफर होता है ना हार्ट में, उसको पल्मोनरी ब्लड आर्टरी कहते हैं। समझ में आया? और लंग्स के थ्रू जो आती है वो भी आर्टरी रहती है। वेन्स खाली इम्प्योर ब्लड कैरी करती है, और जो आर्टरी है वो सब प्योर ब्लड कैरी करती है। समझ में आया सबको? ओके, ओके, यू कैन आस्क क्वेश्चन, दे विल अंडरस्टैंड मोर क्लियरली। ओके, ओके, लेकिन अभी थोड़ा एक्सप्लेन करती हूँ बाद में, हाँ। ओके, हाँ, ब्लड सर्कुलेशन थ्रू हार्ट। अभी देखो, ब्लड सर्कुलेशन कैसे होता है, मतलब उसका फंक्शन क्या है, तो हार्ट के थ्रू कैसे हो जाता है। तो एक सिंपल सा पैराग्राफ आपको दिया है, बहुत ही इंपॉर्टेंट है। प्रोसेस ऑफ पंपिंग ऑफ द ब्लड टुवर्ड्स वेरियस पार्ट ऑफ द बॉडी एंड ब्रिंगिंग इट बैक टुवर्ड्स द हार्ट इज कॉल्ड एज ब्लड सर्कुलेशन। डेफिनेशन आ गई, पूरा का पूरा हिस्ट्री बताने के बाद अभी डेफिनेशन पे आए हैं ये लोग। समझ में आया? तो हार्ट से निकलकर ब्लड बॉडी के ईच एंड एवरी सेल तक पहुंचना, और वहां से कैरी करके सीधा लंग्स में ऑक्सीजनेटेड ब्लड बन के सीधा फिर से वो हार्ट में आना, ये जो प्रोसेस रहता है उसको ब्लड सर्कुलेशन बोलते हैं। सो एज टू मेंटेन द कंटिन्यूटी इन सर्कुलेशन, हार्ट आर्टरीज कॉन्ट्रैक्ट्स एंड रिलैक्स। अभी आप कभी जियोग्राफी देखा होगा, मतलब साइंस का जो रहता है ना, कभी कभी टीवी में दिखाते हैं नेशनल जियोग्राफी में, तो हाँ कभी ऑपरेशन करते हुए दिखाते हैं, कभी ऐसा हार्ट बीट दिखाते हैं, तो कॉन्ट्रैक्ट्स और रिलैक्स पोजीशन में हमारा हार्ट कैसे हिलता है ये भी हमें देखने को मिलता है। consecutive single contraction and relaxation of heart continue constitutes a single heartbeat. बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की एका वेळेला एका हार्टबीट मध्ये काय होत असतं, तर कमीत कमी 75 ml ब्लड काय होत असतं, असं एका पंपिंग थ्रू फेकलं जात असतं पुढच्या टप्प्यामध्ये। समजतंय? म्हणजेच कशा प्रकारे आपलं हे जे काही पंपिंग आहे ते कसं चालतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर काय होतं, आता कॉन्ट्रॅक्ट होणं म्हणजे काय होतं, तुमची मूठ घट्ट आवळता की नाही तुम्ही, त्याला कॉन्ट्रॅक्ट होणं म्हणणं, आणि सोडून देता की नाही त्याला तुम्ही रिलॅक्स म्हणता। मग तसंच आहे हे, कशा प्रकारे आपलं ब्लड कॅरी केलं जातं। आता सगळं हे सगळं जे काही ब्लड सर्क्युलेशन झालं त्याच्यामध्ये महत्वाचा वर्ड होता तुमचा ब्लड। व्हॉट इज मीन बाय ब्लड? ब्लड काय आहे ऍक्च्युली आणि ते कशापासून बनलेलं आहे, तुम्हाला बरेचसे क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत बघा। आता अजून एक तुम्हाला त्याच्यामध्ये कॅन यू टेल मध्ये सांगितलंय बघा त्यांनी, की वी कॅन फील द पल्स बिहाइंड द इयर्स अँड नियर द heel ऑफ द फूट, हाऊ दीज पल्सेस ऑकर्स। बघा काय सांगितलं, आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की तुम्ही तुमच्या हार्टबीट काउंट करायचे असतील तर आपला जो लेफ्ट हँडचा पंजा आहे त्याच्यावर जर तुम्ही त्याच्या राईट कॉर्नरला बघितलं, म्हणजे त्या अगदी पंजा संपल्यानंतर ते एक आर्टरी दिसते, आणि त्याच्यावर जस्ट तुम्ही राईट हँडच्या थंबने जर नुसतं जस्ट प्रेस केलं तर तुम्हाला हार्टबीट लगेच जाणवतात। तर ही एक सिंपल मेथड झाली, बऱ्याच वेळेला डॉक्टर आपला हात पकडतात आणि ते काउंट करत असतात। पण दुसरा एक त्यांनी सांगितलंय बघा, कानाच्या मागे जर तुम्ही कधी निरीक्षण केलं तर कायम तुम्हाला एक वेन असते ती अशी अप अँड डाऊन होताना दिसत असते।
नसेल केलं निरीक्षण तर आता करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला हे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळेल. आणि दुसरं आपल्या पायाचा म्हणजे जो काही तुमचं हे असतं ना, हील असते की नाही, त्याच्यामध्ये जरासा एक छोटासा एक पार्ट असतो आणि थोडासा एक कसा लूज पार्ट असतो, गॅप. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे दाबल्यावर पण तुम्हाला एक वेनचं असं अप अँड डाऊन तुम्हाला दिसते. म्हणजेच तुमचं हार्टचं जे रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट पोझिशन ज्या चालू असतात ना, हार्टबीट ज्याला म्हणतो आपण, ते तुम्हाला तुमच्या कानाच्या पाठीमागे पण अनुभवायला मिळतं आणि तुमच्या पायाच्या जवळ पण अनुभवायला मिळतं. म्हणजे तो प्रेशर तुमच्या ईच अँड एव्हरी पार्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळतोय, कळतंय? हा. पुढे बघा, व्हॉट फ्लोज वेन आउट वेन वी हॅव अन इंजुरी. अगदी नेहमीच आहे, जर असं जरी कट झाला तरी पहिलं ब्लड बाहेर येतं. त्यामुळे अख्ख्या बॉडीमध्ये काय आहे? ब्लड आहे. आता ब्लड काय आहे ते बघा. ब्लड इज द रेड कलर फ्लुइड मटेरियल. समजलं सगळ्यांना? एक सिंपल वर्ड मध्ये तुम्हाला सांगितलंय, रेड कलर फ्लुइड मटेरियल. इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आणि ऑफकोर्स ह्या टिश्यू आहेत, सेल आहेत, म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे कनेक्टिव्ह टिश्यू. द ऑक्सिजनेटेड ब्लड इज डीप रेड कलर, सॉल्टी इन टेस्ट अँड इट्स पीएच इज 7.4. तुम्हाला पीएच माहितीये का? नसेल माहिती तर 9th आणि 10th तुम्हाला समजणार आहे. पण एक लक्षात ठेवायचंय की 0 to 14 नंबर पर्यंत आपले पीएच असतात आणि 0 to 6 आपला ऍसिडिक असतो आणि 8 to 14 आपला बेसिक असतो. तर 7 जो आहे तो आपला न्यूट्रल असतो आणि 7च्या अबव आपलं नेहमी आपलं ब्लडचं पीएच असतं आणि ते आहे तुमचं 7.4. म्हणजे थोडक्यात आपलं ब्लड अल्कलाईन असतं, कळतंय? आता हे तुम्हाला सांगितलेलं नाही समजणार, पण नेक्स्ट इयर मात्र हे तुम्हाला सगळं क्लिअर होईल. आणि टेस्ट करून कधीतरी बोट कापल्यावर आपण तोंडात घालतो की नाही, तर सॉल्टी टेस्ट लागते की नाही. हा, हे सगळं आपले हे असणार आहेत, काय एक्सपिरियन्स असणार आहे, कळतंय? ब्लड इज कंपोज ऑफ मेनली 2 कंपोनंट्स. पहिलं काय आहे? त्या ब्लड मध्ये भरपूर काही काय आहे मुलांनो, पण पहिलं सगळ्यात महत्वाचं, जसं मी तुम्हाला सांगितलं हार्ट कसं आहे, लेफ्ट अँड राईट अशा 2 त्याच्या कंपार्टमेंट आहेत की नाही, तसं ब्लड मध्ये तुम्हाला मेन 2 त्याचे कंपोनंट्स आहेत. पहिला आहे प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड सेल्स. तर पहिलं आपण बघूया प्लाझ्मा काय आहे, समजतंय? हा, आता प्लाझ्माकडे बघा. अ प्लाज्मा इज अ पेल येलो क्लियर एंड स्लाइटली अल्कलाइन फ्लूइड्स. समझ में आया? तो पीएच उसका 7 से आगे है, मतलब ये अल्कलाइन हो गया. और उसमें जो प्लाज्मा है इसका कलर कैसा रहता है? थोड़ा स्लाइटली पेल येलो रहता है, एकदम क्लियर रहता है. और उसमें जो वाटर क्वांटिटी है कितनी रहती है देख लो, 90 to 92% वाटर रहता है, 6 to 8% प्रोटीन रहते हैं और 1 to 2% इनऑर्गेनिक सॉल्ट्स रहते हैं. एंड अदर कंपार्टमेंट मतलब क्या है, एक जो प्लाज्मा आपको बताया है तो उसके अंदर भी क्या क्या रहता है ये पहला आप देख लो, पहला ध्यान में रखो. ये प्लाज्मा के अंदर इतना सारे रहते हैं. सेकेंड क्या दिया है? अल्ब्यूमिन दिया है. तो ये पहला जो अपना कंपार्टमेंट है, कंपोनेंट है प्लाज्मा, उसमें भी ये वाटर प्रोटीन इनऑर्गेनिक सॉल्ट्स रहते हैं और आगे जाके अल्ब्यूमिन भी है. अल्ब्यूमिन में ऑल मीन्स व्हाट? डिस्ट्रीब्यूट्स द वाटर ऑल ओवर द बॉडी. मतलब क्या है, जो प्लाज्मा के अंदर जो वाटर रहता है वो पूरा बॉडी में फैलाने का काम, ट्रांसपोर्ट करने का काम कौन करता है? अल्ब्यूमिन करता है. और थर्ड क्या है? ग्लोबुलिन्स. प्रोटेक्शन, पूरा का पूरा जो प्रोटेक्शन बोलते हैं ना, जो हमारा रेजिस्टेंट पावर है, तो आगे जाके मैं पूरा डिटेल में बताऊंगी. तो ये ग्लोबुलिन प्रोटेक्शन करता है. फाइब्रिनोजिन एंड प्रोथ्रोम्बियन हेल्प इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. मैंने आपको बताया ना, जो अगर हमारा कुछ भी पार्ट कट हो जाए तो पूरा बॉडी का खून नहीं निकलता है ना, कहाँ तो रुक जाता है, कहाँ तो क्लॉट हो जाता है. तो वो क्लॉटिंग प्रोसेस कैसे होती है? वो क्लॉटिंग प्रोसेस नेचुरली होती है क्योंकि ब्लड में प्रोथ्राम्बिन नामक कुछ तो चीज रहती है जो ब्लड को क्लॉट करने में हेल्प करती है. ओके. इनऑर्गेनिक आयंस, अभी जो हमने लास्ट 5th लेसन में पढ़ा था ना थोड़ा सा, कि मेटल्स एंड नॉन मेटल्स, तो उसमें हमने पढ़ा था कैल्शियम, देन सोडियम, पोटेशियम. तो जो हम मिनरल्स लेते हैं, जो हम विटामिन लेते हैं, तो हमारे बॉडी में कहाँ रहते हैं? ब्लड में रहते हैं, प्लाज्मा में रहते हैं. समझ में आया?
तो ये Ca मतलब कैल्शियम, Na मतलब सोडियम, K मतलब पोटेशियम। द फंक्शन ऑफ द मसल्स एंड नर्व्स, ये बहुत ही इंपॉर्टेंट है हमारे ब्लड के लिए, क्योंकि पूरा अपना जो नर्वस सिस्टम है, जो अपना सर्कुलेटरी सिस्टम है, उसमें मिनरल्स का हेल्प बहुत ही रहता है। परत एकदा रिपीट करते मुलांनो की प्लाझ्मा काय असतं, एक असा लाईट येलो कलरचा एक लिक्विड आहे, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, प्रोटीन्स जेमतेम 8% आहेत आणि इनऑर्गॅनिक मटेरियल्स म्हणजेच सोडियम पोटॅशियम जे आपल्या सॉल्ट मधनं मिळतं की नाही आपल्याला, ते सगळे आहेत. आणि शिवाय दुसरं आहे की त्याच्यामध्ये अल्बिनिम नावाचा एक घटक आहे, जो सगळं हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे ते ईच अँड एव्हरी सेल पर्यंत ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करत असतं. आणि प्रोथ्रॅम्बिन नावाचं जे काही प्रोटीन आहे ते काय करत असतं, आपलं ब्लड क्लॉट करायला मदत करत असतं. म्हणजे प्लाझ्मामध्ये जे जे काही घटक आहेत ते सगळं त्यांचं एक एक स्वतःच असं एक फंक्शन आहे आणि ते आपलं आपलं करत असतात. आता त्याच्यानंतर ब्लड, आता हा प्लाझ्मा तर तुमचा येलो कलरचा आहे आणि आपलं ब्लड तर आपल्याला रेड कलरचं दिसतं. मग रेड कलर त्याला आला कुठून? मग त्याच्यासाठी जे काही सेल्स आहेत त्यांना नाव दिलेलं आहे RBCs. समजलं? रेड ब्लड कार्पुस्कल्स. समजलं सगळ्यांना? RBCs. स्मॉल सर्क्युलर एन्युक्लिएटेड सेल्स. दीज सेल्स appear red due to hemoglobin. त्यांना का लाल कलर आला मुलांनो? तर हिमोग्लोबिन जे म्हणतो ना आपण, आपल्या ब्लड मध्ये आयर्न किती हवं असतं, हा, मग ते जे हिमोग्लोबिन आहे ते लक्षात ठेवा की मेल मध्ये कमीत कमी ते 15 पर्यंत असावं लागतं, म्हणजे 12 to 15, आणि फिमेल मध्ये आपल्याला ते 10 to 12 पर्यंत असावं लागतं. म्हणजेच याचं पर्सेंट, हिमोग्लोबिनचं पर्सेंट जर रिक्वायर्ड आहे तेवढं असेल तर तुमच्याकडे ऑक्सिजन आहे ना आपला, जो रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आपण घेत असतो, तो तुमच्या ब्लड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप चांगल्या प्रमाणात डिझॉल्व्ह होतोय. कळतंय? हा, म्हणजे सगळं प्रॉपरली आपल्या बॉडीमध्ये असेल तर सगळी बॉडी अशी फंक्शन पण व्यवस्थित होत असतात. ऑक्सिजन डिझॉल्व्ह इन ब्लड ड्यू टू द हिमोग्लोबिन. बघा, ऑक्सिजन काय करतोय, त्या हिमोग्लोबिन मध्ये डिझॉल्व्ह होतोय आणि ऑफकोर्स ब्लड मधच्या ईच अँड एव्हरी सेल मध्ये तो डिझॉल्व्ह झाला की आपल्याला ऑक्सिजनेटेड ब्लड मिळतं मोठ्या प्रमाणात, आणि आपली रिक्वायरमेंट ऑक्सिजनेटेड ब्लडचीच असते. कळतंय? आता किती असतं बघा ते, 50 to 60 lakh RBCs आर प्रेझेंट इन आवर क्युबिक मिलीमीटर ऑफ द ब्लड. मिलीमीटर म्हणजे तुम्हाला मध्ये कधी सांगतात हा ते, म्हणजे किती, जवळजवळ 50 ते 60 लाख RBCs आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. कळतंय? RBCs आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो अँड लिव्ह फॉर द अबाउट 100 to 120 days. किती असतात? पहिलं सगळ्यात महत्वाचं असतात ते RBC. तर बोन मॅरो म्हणजे काय आहे ते सांगते बघा. आपला बोन असतो, आपले एक ठराविक बोन आहेत बघा, ते हॉलो असतात, पोकळ असतात. हा, मग त्याच्यामध्ये जो लिक्विड फ्लुइड असतं ना त्याला बोन मॅरो म्हणतात, आणि त्याच्यामध्ये तुमच्या ह्या आरबीसीज असतात. आणि ह्या आरबीसीजचं लाईफ किती आहे माहितीये का? एक आरबीसी जवळजवळ 100 ते 125 दिवस राहते, आणि नंतर काही सेल अशा आपण आता शिकलो की डेड सेल होऊन जातात आणि मग त्या वेसल्स मध्ये जाणार, असं असतं ना. हा, पुढे बघा, त्याच्यानंतरचा दुसरा पार्ट आहे तुमचा WBC. आता WBC म्हणजे काय? व्हाईट ब्लड सेल्स. दीज आर लार्ज न्यूक्लिएटेड अँड कलरलेस सेल. आता त्यांना व्हाईट का म्हटलंय, तर त्या रेड नाहीयेत, येलो पण नाहीयेत, म्हणजेच त्या कशा आहेत? कलरलेस आहेत. कळलं सगळ्यांना? 5000 to 10,000 WBCs आर प्रेझेंट पर मिलीमीटर, हा, MM per क्यूब सांगितलंय त्यांनी. म्हणजेच लक्षात घ्या की आपल्या ज्या आरबीसीज आहेत त्या 50 ते 60 लाख असतात, आणि WBC आहेत त्या 5,000 ते 10,000 पर्यंत प्रेझेंट असतात. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं फंक्शन काय आहे ते बघा आधी. 5 टाइप्स ऑफ द WBCs आर प्रेझेंट. या WBC आहेत, हे एकाच प्रकारच्या नाहीत, तर अशा 5 प्रकारच्या WBC आपल्या ब्लड मध्ये प्रेझेंट आहेत. त्यांची नावं पण तुम्हाला दिलीत बघा. बॅसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइट्स. बघा, ही नावं थोडीशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता त्यांचं फंक्शन सांगितलंय बघा. WBCs आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. कुठे प्रोड्यूस होतात त्या? आपल्या रेड बोन मॅरो मध्ये तयार होत असतात. आणि
त्या काय करत असतात, WBCs ऍक्ट ॲज द सोल्जर इन आवर बॉडी, म्हणजेच आपल्या बॉडीची जी रेजिस्टंट पॉवर म्हणतो की नाही आपण, इम्युन सिस्टीम, जी आता सध्या कोविडमध्ये आपल्याला रिक्वायर्ड आहे, कळतंय? म्हणजे त्यांना सोल्जर्स म्हटले का, तर आतून म्हणजे बाहेरून येणारे जे काही तुमचे बॅक्टेरिया आहेत, जे व्हायरस आहेत, त्याच्याशी त्या फाईट करतायत ऍज लाईक सोल्जर. आणि मग त्या येणारे जे काही तुमचे बॅक्टेरिया आहेत त्यांना फाईट केल्यानंतर मारल्या जातात आणि आपली बॉडी प्रोटेक्ट होते. पण ज्यांच्यामध्ये WBCs कमी आहेत, अशांमध्ये इम्युन सिस्टीम वीक असते मुलांनो, म्हणजेच त्यांची रेजिस्टंट पॉवर कमी असते आणि अशी लोक मग सारखी सारखी आजारी पडत असतात बघा. अगदी म्हणजे छोटे मोठे काही प्रॉब्लेम असले तरी त्यांना लगेच ते काय होतात, म्हणजे त्यांनाच पहिले प्रॉब्लेम येतात ते. का, तर त्यांची इम्युन सिस्टीम चांगली नसते, याचा अर्थ त्यांचे WBC या ज्या आहेत ना फाईट करणाऱ्या, त्या थोड्याशा कमकुवत असतात. कळतंय सगळ्यांना? तर पहिलं सगळ्यात त्या कुठे तयार होतात, बोन मॅरो मध्ये. आणि बोन मॅरो कुठे, बोन मॅरो मधल्या रेड सेल कुठे असतात, तर RBCच्या असतात. समजतंय? म्हणजेच या सगळ्या गोष्टी, ईच अँड एव्हरी पार्ट आहे ना तुमचा तो ब्लड मधला, तो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. फंक्शन्स, दीज सेल्स अटॅक द पॅथोजन एंटरिंग आउट द बॉडी, म्हणजेच बाहेरून येणाऱ्या सगळ्या जीव जंतूंना, बॅक्टेरियाना काय करतायत, त्या अटॅक करतायत. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम द मायक्रोबियल डिसीज, आणि सगळे जे मायक्रोबियल डिसीज आहेत त्याच्यापासून आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी ह्या आपल्याला हेल्प करत असतात. त्याच्यानंतरचा पार्ट आला प्लेटलेट्स. बघा, एका ब्लड मध्ये काय काय आहे, एक तर प्लाझ्मा, दुसरं WBC, तिसरा RBC, चौथं तुम्हाला दिला आता पुन्हा प्लेटलेट्स. प्लेटलेट्स आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप, म्हणजेच कशा असणार आहे ते, साधारण अशा प्लेट डिश सारख्या असतात, म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे प्लेटलेट्स. कळलं सगळ्यांना? त्यांचा शेप प्लेट सारखा आहे. 2.5 to 4 lakh प्लेटलेट्स आर प्रेझेंट इन मिलीमीटर क्यूब, म्हणजेच MM क्यूब. म्हणजे आपल्या ब्लड मध्ये किती आहेत बघा, सगळ्यात जास्त संख्या त्या प्लेटलेट्सची आहे. कळतंय? त्यांचं फंक्शन काय आहे पहिलं, तर प्लेटलेट्स पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस, म्हणजेच आपलं ब्लड, मी म्हटलं तुम्हाला, नॅचरल प्रोसेसमध्ये ऑटोमॅटिकली क्लॉट होतं. आणि त्याच्यासाठी ते मी तुम्हाला सांगितलं की प्रोथ्रॅबिन आणि फायब्रिओजन नावाचं जे काही तुमचं प्रोटीन आहे की नाही, ते तुमचा ब्लड क्लॉट करायला हेल्प करतं. त्याच वेळी हे प्लेटलेट्स आहेत ते आपण काय करतात, त्या ब्लडचा किंवा त्या वूंडवर कव्हर करतात, एक जाळं निर्माण करतात, आणि मग त्याच्यावर ते क्लॉट्स असतात ते काय होतात, अडकून पडतात, आणि मग फ्लोटिंग जी प्रोसेस आहे ती काय केली जाते, स्टॉप होऊन जाते. समजलं सगळ्यांना? हा. पुढचा आहे तुमचा भाग आहे फंक्शन्स ऑफ द ब्लड. आता ब्लडचं फंक्शन काय आहे, ईच अँड एव्हरी सेल हॅज फंक्शन, इट्स प्लेस इम्पॉर्टंट रोल इन आवर बॉडी. तर ब्लड हा तर आपल्या शरीराचा म्हणजे अगदी महत्वाचा पार्ट आहे, की अगदी कुठेही तुम्ही नख जरी तुम्ही जास्त जोरात कापलात तरी डीप गेल्यावर त्याच्यात नाही ब्लड येतं बघा, म्हणजे साईडच्या कॉर्नर मधनं, म्हणजेच आपण म्हणतो ना टॉप टू बॉटम, म्हणजे हेड टू टोज, किंवा तुमच्या नखापर्यंत, बोटापर्यंत आपलं ब्लड आहे. मग त्याचं फंक्शन काय आहे, तर काय करते ते, इट ट्रान्सपोर्ट्स गॅसेस. मग गॅसेस कोणते आहेत आपल्या बॉडीमध्ये, तर एक आहे आपला ऑक्सिजन आणि दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड. जो ऑक्सिजन आपला एक्झेलेशन इनहेलेशन प्रोसेस मध्ये आपण इन करतो, आणि जो CO2 आहे तो आपण काय करतो, एक्झेलेशन प्रोसेस मध्ये आउट करतोय. समजलं सगळ्यांना? Oxygen is carried via blood from the lungs to the cell in various parts of the body, and carbon dioxide from the tissues to the lungs. Then second काय आहे, transport of nutrients. Simple nutrients like glucose, amino acids, fatty acids are taken by blood from the wall of the alimentary canal and transported to each of the cell in the body. म्हणजे सगळे जे आपण खातोय, आपल्याला फूड मधनं जे काय आपण न्यूट्रिएंट्स घेतोय, फूड मटेरियल, त्यातनं आपल्या खूप म्हणजे, म्हणूनच तर सांगतात ना आपल्याला की बॅलन्स फूड आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण पूर्ण सगळे न्यूट्रिएंट्स आहेत हे ब्लड थ्रू काय केले जातात, कॅरी केले जातात. थोडक्यात सांगायचं काय आहे मुलांना, की जेव्हा आपण काहीतरी अन्न घेतो आणि त्याचं आपण एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, याचा अर्थ आपण सगळं ब्लड मध्ये कन्वर्ट करतो, आणि मग ते ब्लड थ्रू म्हणजे सगळं जे होतं की नाही, त्या ब्लड सेल्स आहेत त्या आपल्या पूर्ण बॉडीभर पसरतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, ऑल न्यूट्रिएंट्स कॅरी फ्रॉम द
ब्लड सेल्स. ट्रान्सपोर्ट ऑफ द वेस्ट मटेरियल. ऑफकोर्स सेकंड प्रोसेस आहे आपली ती नायट्रोजेनियस वेस्ट लाईक अमोनिया, युरिया, क्रिएटिनाइन are released by tissue into the blood which carries those to the kidney for excretion. आता ब्लड मध्ये पाणी आहे, ऑफकोर्स त्याच्यामध्येही काही जे यूज झाल्यानंतर डिऑक्सिजनेटेड ब्लड जे मिळतं की नाही त्याच्यामध्ये ऑफकोर्स अनवॉन्टेड पण काही पार्टिकल्स असणार आहेत की नाही. मग ते अनवॉन्टेड पार्टिकल तुमचे लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहेत आणि मग त्याच्यामधनं फिल्ट्रेशन प्रोसेस होते आणि ही फिल्ट्रेशन प्रोसेस आपला किडनी नावाचा जो भाग आहे की नाही मेन ऑर्गन तिथे तुमचं सगळं फिल्ट्रेशन होत असतं. समजलं. आणि मग त्या किडनी मधनं फिल्टर होऊन जे अनवॉन्टेड लिक्विड फ्लुइड आहे ते काय केलं जातं तुमच्या युरिन थ्रू बाहेर फेकलं जातं आणि दॅट इज कॉल्ड ॲज एक्सक्रिटरी सिस्टम. समजलं. आता सॉलिड वेस्ट आहे ते ऍनस थ्रू टाकलं जातं आणि जे आपलं युरिन आहे ते युरेथ्रा थ्रू डायरेक्ट बाहेर फेकलं जात असतं. प्रोटेक्शन बघा, अँटीबॉडीज आर प्रोड्यूस इन द ब्लड अँड दे प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम द मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स. अर्थातच सगळं जे काही आपण आता मगाशी शिकलो ते सगळे तुमचे जे पार्ट्स आहेत प्लेटलेट्स किंवा प्रोथ्रॅबिन हे सगळे ब्लडचेच घटक आहेत, ब्लडचेच पार्ट आहेत. त्यामुळे त्यांचं फंक्शन काय आहे तर सगळं एक तर अँटीबॉडीज तयार करायच्या आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्यातनं आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करायचं आणि दुसरं जे काही हार्मफुल पार्टिकल्स आले असतील त्यांच्याशी फाईट करायचं. एवढी सगळी कामं त्यांना दिलेली असतात. Transport of enzymes and hormones. Blood transports the enzymes and hormones from the site of their production and to the site of their action. काय करत असतात आता एक तुम्हाला सांगते बघा तुमच्या एक ठराविक एज मध्ये आपल्याकडे चेंज होत असतो मग त्याला हार्मोन्स चेंज म्हणतात एन्झाईम्स. कळतंय. मग आता एक तुम्ही छोटे असतात तेव्हा तुमच्या ग्रोथ असते तेव्हा त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस नसतात. पण जेव्हा तुम्ही आता 9th आणि 10th ला आलात की नाही तेव्हा तुमच्यामध्ये जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ नाही म्हणायची त्याला डेव्हलपमेंट म्हणायचं. आणि ते डेव्हलपमेंट होत असताना तुमचं इंटरनल जे बॉडी ऑर्गन्स आहेत ना ते डेव्हलप होत असतात आणि सेम टाइम तिथे तुम्हाला एक हार्मोन सिक्रेट होत असतात आणि ते हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर ते सगळीकडे पसरणं किंवा त्याच्यानुसार तुमचा बॉडीमध्ये चेंज येणं तुमच्या बिहेवियर मध्ये चेंज येणं हा जो प्रकार आहे की नाही हा पण आपला त्या ब्लडचा एक पार्ट आहे. कळतंय. ट्रान्सपोर्ट ऑफ द एन्झाईम्स अँड हार्मोन्स. मग हे कोण करतं तर सगळं आपलं ब्लड करत असतं. क्लिअर झालं सगळ्यांना. पुढे बघा ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाईम्स अँड थर्मो रेग्युलेशन. बॉडी टेम्परेचर इज मेंटेन कॉन्स्टंट. आपलं थंडी असू दे ऊन असू दे वारा असू दे किंवा तुम्ही टुंड्रा प्रदेशात जा किंवा तुम्ही वाळवंटात जा बॉडी जे क्लायमेट मध्ये कितीही चेंज येऊ दे मुलांना आपलं बॉडी टेम्परेचर नेहमी मेंटेन असतं. लक्षात ठेवा कायम. आणि ते 37 डिग्रीलाच मेंटेन झालेलं असतं. थोडस कुठेतरी ते फ्लेक्झिबल कुठे असतं 35 टू 37 पर्यंत. पण कधीही तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवायचंय आपलं बॉडी टेम्परेचर हे 37 डिग्रीला कॉन्स्टंट आहे मेंटेन आहे. कळतंय. मग आता ते 37 पेक्षा जेव्हा क्लायमेट मधलं टेम्परेचर कमी होतं की नाही तेव्हा आपल्याला असं थंडी फील होते. आणि जेव्हा 37च्या वर जातं की नाही तेव्हा आपल्याला असं गरमी फील होते. समजते का तर आपल्या बॉडी टेम्परेचरशी ते मॅच होत नाहीये ते कुठे अप अँड डाऊन दाखवतंय आणि मग आपली बॉडी ते फील करते की आज बाहेर खूप ऊन पडलंय आज थोडंसं हॉट आहे किंवा आज थोडंसं थंडी आहे क्लायमेट मध्ये खूप चेंज आहे. पण मात्र जे थर्मल रेग्युलेशन आहे की नाही ते आपलं मेंटेन म्हणजे बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम तिथे केलं जातं. मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ द मिनरल्स म्हणजेच आपण जे काही आपल्या फूड मधनं घेतो ते सगळे मिनरल्स मोस्ट ऑफ दी हे जे सोडियम आणि पोटॅशियम सांगितलेत की नाही हे तुम्हाला सॉल्ट मधनं मिळतात. कळतंय. आणि मग बऱ्याच वेळेला आयोडीन मध्ये म्हणजे याच्यामध्ये नमक में आयोडीन रहता है सोडियम रहता है असं तुम्हाला ऍडव्हर्टाईज मध्ये सांगतात की नाही. म्हणजेच तुमच्या आहारामध्ये सगळ्या गोष्टी ह्या बॅलन्स असणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट जास्त असून पण चालत नाही आणि कुठलीही गोष्ट कमी असून पण चालत नाही. कळलं सगळ्यांना. पुढे बघा इन ब्लिडिंग ऑकर्स ऍट द इंजुरी प्लेटलेट्स अँड प्रोटीन कॉल्ड ॲज फिब्रिनोजेन ऑफ द ब्लड फॉर्म्स क्लॉट टू द सील द इंजुरी. अगदी म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्ही समजा लहान असताना कधीतरी पडला असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल की नाही
पहिला गुडघा फुटतो, कळतंय? आता फुटल्यानंतर थोडंसं ब्लड येतं, क्लॉट होतं ना ते लगेच. मग ती क्लॉटिंग प्रोसेस कशी होते? तर ब्लड मध्ये तुमच्या प्लेटलेट्स आहेत, त्या काय करतात, लगेच धावत येतात आणि तो जो इंज्युअर पार्ट आहे ना, त्याला कव्हर करतात. आणि मग बाहेर पडणारं जे काही ब्लड आहे की नाही, त्याच्यामध्ये जे फायब्रिनोजन नावाचं जे अमायनो ऍसिड आहे की नाही, ते काय करतं, ते येणाऱ्या ब्लडला क्लॉट करायला हेल्प करतं. म्हणजे ते नेट आणि हे क्लॉटिंग पार्टिकल असे एकमेकांमध्ये अडकले जातात आणि ब्लडचा फ्लो आहे तो काय होतो, फुल्ली स्टॉप होऊन जातो. कळलं सगळ्यांना? हा. म्हणजे आता सपोज तुम्ही कधीतरी आपल्याकडनं जोरात कापलं जातं बघा, म्हणजे असं सुरीने काम करताना किंवा ब्लेड असं पॉइंटेड शार्प असतं तेव्हा, म्हणजे जर डीप गेलं तर अजिबात ब्लड थांबत नाही बघा. म्हणजे तिथे पण सगळं असतं मटेरियल, पण मात्र तो कटिंग इतकं डीप झालेलं असतं की त्याला क्लॉटिंग व्हायला खूप वेळ जातो आणि मग ते कुठेतरी आपल्याला दाबून ठेवावं लागतं बघा. म्हणजे नकळत कुठेतरी तुम्ही जोरात पडलात, लागलं, तर आपल्याला तो आपण काय करतो, त्याच्यावर हात ठेवतो, दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतोय की नाही. म्हणजे छोट्या मोठ्या इंजुरी असतील तर तुमचं इमिजिएट क्लॉटिंग होतं, पण तुमचं जर डीप गेलेलं असेल तर मात्र ते क्लॉटिंग व्हायला थोडासा वेळ लागतो, पण मात्र ते क्लॉटिंग होतं. कळलं सगळ्यांना? हा. तर आता इथपर्यंत आपण स्टॉप करूया का, तर हा जो नंतर जो आपला ब्लड ग्रुपचा पार्ट आहे ना, तो इम्पॉर्टंट पार्ट आहे. मग तो आता पुढच्या राहिली आपल्याकडे 5 मिनिटं, तर त्या 5 मिनिटांमध्ये काय ते म्हणजे होणार नाही, मग हातातच घेत नाहीये, समजलं? मग आता फक्त मला सांगा, तुम्हाला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत का, काही समजलं नाही असं काय आहे का? सगळं समजलं? मॅम, हाऊ टू प्रोनाऊन्स इओसिनोफिल्स. हा, इओसिनोफिलच म्हणायचं त्याला, समजलं? एक फक्त काय लक्षात ठेवायचं नेहमी थोडस, आता तुम्ही तर इंग्लिश मिडियमची मुलं आहात, तुम्हाला स्पेलिंगचा काय प्रॉब्लेमच नसणार आहे, पण तरीही नेहमी स्पेलिंग कसं आहे बघा आणि त्याप्रमाणे शक्यतो तुम्ही प्रोनाऊन्स करा का, तुमचं स्पेलिंग करेक्ट राहतं आणि नंतर नंतर तुम्हाला ते प्रोनाऊन्सिएशन मिळेलच. हाच वर्ड तुम्ही जर आता गुगलला टाकलात ना, तर तुम्हाला लगेच त्याचं परफेक्ट प्रोनाऊन्सिएशन काय आहे ना, तेही कळेल. कळतंय? पण तुम्ही छोटे आहात, त्यामुळे तुम्हाला ते स्पेलिंग माहिती असणं गरजेचं आहे आणि स्पेलिंग करेक्ट स्पेलिंग तुमचं सुरुवातीपासून असणं गरजेचं आहे. आता हा कोण विशाल? डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, तर डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे तुमचं ज्याच्यामध्ये म्हणजे ऑक्सिजन नसतो. आता तो ब्लड कुठे असतं सांगते बघा. तुम्ही आपलं हार्ट मधनं ब्लड जातं, पूर्ण बॉडीला सप्लाय केलं जातं. आता बॉडीमध्ये ते यूज केलं जातं. आता यूज केल्यानंतर ते ब्लड पुन्हा परत येणार की नाही, तर ते बॉडीचं मध्ये यूज केलेलं जे ब्लड आहे ते परत जेव्हा येतं, तेव्हा परत येताना त्याच्यामधला ऑक्सिजन यूज केलेला असतो आणि मग त्या ब्लडला डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतात. समजलं सगळ्यांना? डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके. अजून कोणाला काय शंका आहे? आहे काय शंका? ओके, ठीक आहे. आता एक काम करायचंय, चांगलं समजेपर्यंत एकदा दोनदा सगळ्यांनी काय करा, आपला हा लेसन वाचा. कळतंय? म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेल की आर्टरीज काय आहेत, वेन्स काय आहेत आणि ब्लड सर्क्युलेशन कसं होतं. समजलं? ओके. आणि आता आजचा होमवर्क मी तुम्हाला देतेच पाठवून. आणि जर असं मुलांना सिरियसली थोडा होमवर्क करा, सगळ्यांकडनं होमवर्क येत नाही. एक 2-3 आहेत, वेदांतकडनं येतो आणि कादंबरीकडून येत असतो होमवर्क. नंतर कोण आहे काय हिचं नाव, अ, तन्वी नंदिनी ईश्वर आहे ना, तिच्याकडनं येत असतो बघा. मग एक ठराविक मुली आहेत जे रेग्युलर करणारे, त्यांच्याकडनं येत असतो. तर सगळ्यांनी रेग्युलर स्टडी करा. हं? ओके. चला, आता मी स्टॉप करते. लेफ्ट केलं तरी चालणार आहे. हं? ओके, बाय बाय. बाय बाय. चल. ओके, बाय बाय बाय. किधर है तू?